रामकृष्ण हरी मित्रांनो, हे पहा असं क्षेत्र आहे भाऊचं. ते जे बंगला दिसतो तो पण त्यांचाच आहे. हे असंच जे बंगल्यापर्यंत इथून दिसतंय ते क्षेत्र त्यांचंच आहे. आणि हे पहा आपण इथं पॉईंट काढलेला आहे. आणि आता हे पलीकडे जे दिसतंय बंगल्याच्या आसपास तिथं दोन पॉईंट आहेत. आणि हे पहा, हे आपले शेतकरी मित्र आहेत. यांच्या आग्रहास्तव आपण येऊन इथं चेकिंग करीत आहोत. आणि हे पहा मित्रांनो, इथं इथं एक पॉईंट तुम्हाला क्रशिंग दिसत असेल. हा एक पॉईंट इथं फेल गेलेला आहे. इथून जवळपास 150 फुटाचं अंतर आहे त्याचा. आणि इकडं हे पहा मित्रांनो, इथं पांढरी टाकी दिसते, तिथं एक फेल गेलेला आहे. हे दोन्ही पॉईंट मशीननं दिलेले आहेत. आणि त्या शेतामध्ये आपण आता एक 4 आणि 5वा पॉईंट आपण देत आहोत. हे असं लोकेशन आहे इथलं. तुमचा वाकडा आहे. वाकडा खाली बुडत येतो ना. बुडत बरोबर आहे. बुडत काढून टाका. आपले 4 फेल गेले ना. आता 5वा आहे, लास्ट आहे. आता विषय रामकृष्ण हरी. आपण आज जिल्हा संभाजीनगर, तालुका वैजापूर तालुका आणि हे गाव आपलं कुठलं गाव? दहेगाव या ठिकाणी आलेलो होता. आणि आपण भाऊंच्या शेतामध्ये इथे एक 9 एकर क्षेत्र आहे. याच्यामध्ये एक 4 बोर झालेले आहेत त्यांचे. हे आत्ता ह्या उन्हाळ्यात झालेले बोर आहेत इकडे 2. त्या दोन्ही बोरला मशीननं दाखवलेलं पाणी. त्यांनी ते पाणाडी इथं थांबून पाणी पॉईंट काढून दिलेले आहेत त्यांना. त्या दोन्ही पॉईंट फेल केलेले आहेत. तरी पण आपण येऊन इथं आपण पण 2 पॉईंट काढून दिलेले आहेत त्यांना.
हा एक पॉईंट आणि त्या दोन्ही पॉईंटच्या आत सेंटरला एक पॉईंट दिलेला आहे आपण. तरी बी गाड्या उद्या किंवा परवा येतील, त्याच्यानंतर पुढचे व्हिडिओ आपण टाकू. तरी भाऊ तुमचं मुलाखत थोडंसं ज्ञानेश्वर कारभारी येते, राहणार जयगाव तालुका वायदेपूर जिल्हा औरंगाबाद. पहिले 4 बोर मारलेले आहे, आता बोलिलं आता हे पॉईंट काय आहे. 2 दिवसात बघू काय. रामकृष्ण.